झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघताय झी 24 तास स्पोर्ट्स बार T20 महासंग्राम आजपासून सुरू होते, त्या संदर्भातच आपण चर्चा करतोय। सई, यावेळेला बघितलं पण युवराज टीममध्ये कमबॅक करतोय, कॅन्सरवरती मात करून तो परत आलाय। काय वाटतं, युवराजकडनं पण तुला खूप अपेक्षा आहेत? युवराजची खेळी तुला आवडते? मला अपेक्षा म्हणण्यापेक्षा मला पहिलं असं वाटलं की व्हॉट अ रिलीफ की तो परत आला। म्हणजे खूप टेन्शन आणि खूप त्यांनी डोळे सगळ्यांचे पाणावलेले होते त्याच्यामुळे, आणि तो चांगला परफॉर्म करतोय का नाही ह्याच्यापेक्षा मला ह्याचा आनंद आहे की तो परत आलाय आणि ही हॅज फॉट इट आणि ही इज बॅक। आता त्याला आपण थोडा ब्रीदर द्यायला हवा। आपल्या नेहमीच प्रत्येक खेळाडूकडून खूप जास्त अपेक्षा असतात, तर मला असं वाटतं की तो नक्कीच प्रूव्ह करेल त्याला, पण लेट हिम बी देअर। म्हणजे त्याला लेट हिम बी, त्याला आपण जास्त त्यांनी रन्सेस केला नाहीत, मग कन्सिस्टन्सीच नाहीये, तो कुठल्या बॅकग्राऊंडनी कशावर मात करून आलाय ह्याचा सगळ्याचा विचार आपण करायला हवा। आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक प्लेअर, त्याचं काम तो करतच राहील असं मला वाटतं, पण तो परत आलाय याचा मला सगळ्यात खूप मनापासून आनंद आणि खूप समाधान आणि खूप बरं वाटतंय। अगदी खरं, सगळ्यांनाच खूप बरं वाटतंय, कारण युवराजला माहीनी सुद्धा चॅम्पियन म्हटलंय आणि तो किती कशा अर्थाने चॅम्पियन आहे हे तो पुन्हा एकदा दाखवून देईल। त्याने 2011ला जो वन डे वर्ल्ड कप झाला त्यात त्याने दाखवून दिलं होतं की कशा प्रकारे प्रत्येक मॅचमध्ये जिंकण्यासाठी युवराजचीच कामगिरी कामात आली होती। पाहूयात आता आपली टीम कशी कामगिरी करते, उद्या आपल्याला पाहायला मिळेल। आज ओपनिंग तर होतीये, या सलामी होतीये या वर्ल्ड कपची। तुम्ही दोघंही आलात आणि चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।